मित्रांनो, बऱ्याचदा असं होतं की आपण फुल पेपर लिहितो पण मार्क अपेक्षापेक्षा कमी पडतात, बरोबर. सो याचंच आज मी स्टँडर्ड सोल्युशन देणार आहे की काय केल्याने जेवढा पेपर लिहिला तेवढे मार्क आपल्याला पडायला पाहिजे. बघा, आपण पेपर लिहितो 70 मार्काचा, पडतात आपल्याला फक्त 40-45 मार्क. टॉपर लिहितो 70 मार्काचा, त्याला पडतात 60 मार्क. सो दोन मुख्य चुका आहेत ज्या जनरल सामान्यपणे विद्यार्थी करतात आणि त्याच्यामुळे जेवढं पेपर लिहिला त्यापेक्षा कमी मार्क पडतात. तो त्या चुका अवॉइड करा. पहिलं तर काय करायचं बघा की परफेक्ट क्वेश्चन लिहायला शिका. परफेक्ट क्वेश्चन, परफेक्ट सोल्युशन्स. म्हणजे आपल्याला समजा क्वेश्चन मध्ये काहीतरी जनरल विचारला आहे आणि आपण त्याच्या रिलेटेड ऑड लिहितो, एकदम परफेक्ट आन्सर लिहत नाही. त्याच्यामुळे काय होतं की तिथे आपल्याला अपेक्षित असतं आपण एवढं 4 पानाचं उत्तर लिहिलं, 2 पानाचं उत्तर लिहिलं, 7 मार्कला प्रश्न आहे पण मला भेटले फक्त 3च मार्क. सो मित्रांनो, ते परफेक्ट सोल्युशन न लिहिल्यामुळे आपल्याला तिथे पूर्ण मार्क भेटत नाही. आता हे परफेक्ट सोल्युशन कुठे भेटू शकता? तुम्ही पेपर सोल्युशन्स रेफर करा. आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड केलं तर त्याच्यावर प्रत्येक विषयाचा एक एक पेपर सोल्युशन आम्ही स्टँडर्डली सॉल्व्ह करून दिला. तो जर रेफर केला तुम्हाला कळेल की कशा प्रकारे प्रॉपर सोल्युशन पाहिजे. सो पेपर सोल्युशन जर रेफर केले तर परफेक्ट सोल्युशन एक्झामिनरला काय अपेक्षित आहे तेच जर तुम्ही दिलं, अनवॉन्टेड काढून टाकलं, की तुम्हाला तिथे परफेक्ट सोल्युशन लिहिता येईल. आणि त्यामुळे जर 7 मार्काचं उत्तर असेल तर तुम्हाला 7 पैकी ऍटलीस्ट 5.5-6 मार्क आरामात पडतील. आणि सेकंड चूक मग काय होते मुलांकडनं, एक्झामिनर पॉइंट ऑफ व्ह्यू जे फर्स्ट इम्प्रेशनचे क्वेश्चन्स असतात, शक्यतो जनरली मुलं ते लिहत नाही. मुलं डायरेक्ट क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4 असं लिहत जातात. जे मेन एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झामिनर इम्प्रेशन पाडण्यासाठी लिहायची गरजेचं होतं ना, ते नंतर येऊन जातं. पहिल्या याच्यात इम्प्रेशन आपलं डाऊन झालं की पुढे एक्झामिनर कडक हाताने पेपर चेक करतो. जिथे 5 पैकी आपल्याला 4 मार्क भेटेल पाहिजे तिथे भेटतात 2 मार्क. तो काय करायचं या क्वेश्चनसाठी की पहिल्यांदा डायरेक्ट पेपर नाही सोडवायचा. पहिले काय असतं बघा, समजून घ्या. एक्झामिनरला 100 गोष्टीचा ताण असतो, एवढा मोठा गट्टा चेक करायचा असतो. सो जेव्हा कधी एक्झामिनरकडे पेपर येतो, पहिल्या 10 मिनिटात एक्झामिनरवर आपलं इम्प्रेशन पडतं, फक्त पहिले 10 मिनिटात. आणि पहिले 10 मिनिटं चेक करायला एक्झामिनरला 3 बीट लागतात. सो पहिले 3 बीट असे लिहा जे तुम्हाला बेस्ट येतात. कुठल्याही क्वेश्चन मध्ये असेल, 8व्या प्रश्न असेल, 7व्या असेल, ते आधी लिहा. पहिले 3 बीट एकदम चांगल्या हस्ताक्षरात प्रॉपर बॉक्स वगैरे करून प्रॉपर हस्ताक्षर सगळं एकदम बेस्ट सोल्युशन आणि त्याचा आन्सर तुम्हाला परफेक्ट सोल्युशन माहिती. असे पहिले 3 बीट लिहा. ते चेक करता करता एक्झामिनर 10 मिनिटं लागतील. 10 मिनिटात त्याला कळून जाईल, अरे या पोराचं एकदम परफेक्ट आन्सर आहे, प्रॉपर लिहिलंय, सगळं टापटीप आहे, हा हुशार पोरगा आहे. एकदा इम्प्रेशन पडलं की पुढे पेपर चेक करायला मग तो मोकळ्या हाताने चेक करतो. आणि मग जेव्हा आपण 70चा मार्क लिहून जेव्हा आपल्याला 45-40 मार्क पडत होते, आता तिथे इम्प्रूव्हमेंट होऊन तुम्हाला बघा 70 पैकी 55-60 मार्क पडतील. सो या गोष्टी टॉपर फॉलो करता, ह्या तुम्ही सुद्धा फॉलो करता. रिवाइज करून देतो. आपल्याला काय जेवढं लिहिलं तेवढं मार्क पाडायचे असेल तर पहिलं परफेक्ट आन्सर लिहायला शिका, परफेक्ट सोल्युशन. त्यासाठी पेपर सोल्युशन्स वगैरे रेफर करा. काय स्टँडर्ड सोल्युशन पाहिजे तेच लिहा, अनवॉन्टेड काढा. आणि सेकंड, पहिले 3 बीट असे लिहा जे तुम्हाला सगळ्यात भारी येतात, ज्याच्यावर तुम्ही एक्झामिनरचं पहिले 3 बीट मध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं तुमच्याकडे खेचू शकता, इम्प्रेशन खेचू शकता, असे लिहा. आणि मित्रांनो, या गोष्टी फॉलो करा, नक्की एंडसेम तुमची स्कोरिंग होईल. आणि मी पुन्हा एकदा सांगेल, नक्की पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये तुमच्या सगळ्या इम्पॉर्टंट सब्जेक्टचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस अवेलेबल आहे. त्यासोबत कुठलाही कोर्स मध्ये तुम्ही जा, डेमो लेक्चर बघा, आवडले तर एकदम ऑफर्डेबल प्राइस मध्ये हे कोर्सेस अवेलेबल आहे. कोर्सेस घेतले की त्याच्यावर तुम्हाला एका कोर्स 6 बेनिफिट आहे. जसं व्हिडिओ तर भेटतातच, व्हिडिओ लेक्चर, त्यासोबत शॉर्ट नोट भेटतात. सो पुस्तक बघू नका, डायरेक्ट नोट्स बघा तरी क्लिअर होईल. पेपर सोल्युशन घेण्याची गरज नाही. याच्यावर पेपर एक आम्ही विथ सोल्युशन सॉल्व्ह करून दिला युनिव्हर्सिटी स्टँडर्ड नुसार, परफेक्ट सोल्युशन नुसार. पेपर पॅटर्न आहे जेणेकरून काय अभ्यास करायचं हे क्लिअर होतं. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कमी वेळेत अभ्यास होऊन जातो. आणि पेपर सोल्युशन विथ एक्सप्लेनेशन आहे. सो 6 बेनिफिट एका कोर्सवर आहे. सो नक्की पर्पल ॲट ॲप घ्या आणि तुमचे इनसेम स्कोरिंग करा.